सांगायचं मी बी लय पतिव्रता माय. तू कशी मला पतिव्रता बाई? लय पतिव्रता माय मी. तू कशी पतिव्रता? पदर कुठे गेला माझा? तुझा पदर अगं असं आणला होता का तो? हो पदर आहे कुठे आहे? ठीक आहे तसं आहे. पदर बी जळा ना माहिती. काय थांब मी आणते तिथे कोण थांबते तिथे ग तरी तुझा पदर धर. चांगला पदर घे आळ्या मोळ्यानं निनगुळ्याच्या बाहेर सगळ्यांनी तुला आठवण ठेवा. बर बर तुझं साडीचा निळेचा गोळ कुठे? तो नसतो आता. हा तो नसतो. फॅशनची साडी नेसली. इयर कुलिंग इयर कुलिंग. इयर कुलिंग इकडे आवायचे इकडून जाते इकडे आवायचे. नाही नादर आहे तुझं. आनंद गाडी बी जाऊ शकतो. बर मग कसं दिसतंय व? हा जणू काय माळावरली मरी आहे दिसत. अग तुझे मालक ती बसलेत. माझं माकड आहे. अगं मालक म्हणावा मालक मालक. मला नाही कसं अगं एवढं तुला लाजायला काय झालं? माझं प्रेम आहे ते. आता काय अगं एवढं एवढू नको सरळ बोलावा. ही कशी मूर्ती आहे बघितलं का? कस काय जोडा आहे म्हणले. लय भारी जोडा आहे. हळूच बोलावा दमदिराने बोलावा. कसा जोडा आहे म्हणले? लय भारी जोडा आहे. कसं काय दिसाय बसलाय. अगं शब्द हे शस्त्र आहे. बोलताना जरा जपून वागायला पाहिजे. तू पतिव्रता कशी? लय मोठी पतिव्रता आहे. ही तुझी सवत आहे काय? मग आमचं लव्ह मॅरेज आहे. अगं आणि त्यांचं आहे का? आमच्या दोघांचं म्हणलं त्यांचं कसं व्हायचं? अगं ते नवरा बायको तर तेल घाला बसले तर तू इथं काय करती? आमचं लव्ह मॅरेज त्यांचं अरेंज मॅरेज. बरं. म्हणजे त्यांचं 4 चौघात झालं आणि तुमचं कोर्टामध्ये झालं. बया का कशी दिसते? नादर नादर लय मोठी पतिव्रता आहे मी. बाय काय सांगायचं तुला? तू पतिव्रता? मग अगं माझा पतिव्रताचा नेम सांगायचं तू रोज काय करते म्हणले? का? रोज सकाळी 7ला उठते माझी. 7ला उठते. 7ला उठते 7ला उठते आणि माझ्या नवऱ्याला 4ला उठवते. तुझ्या नवऱ्याला 4ला उठवते. काय सांगायचं मग? 5 मिनिट 5 मिनिट 5 मिनिट 5 मिनिट 5 मिनिट. अगं तू पतिव्रता कशी आहे? कशी म्हणे तू पतिव्रता? 7ला उठते माझ्या नवऱ्याला 4ला उठवते. हे तुझ्या नवऱ्याला तू 4ला उठवते. धार पाणी करायला लावते. म्हणजे नवऱ्याला दार पाणी करायला लावते. मग बर माझा नवरा धार घाला आपलं दूध घालायला गेला. दूध घालायला गेला. मग काय सांगायचंय महाग मी पाव बटर खात असते. बर त्याच्यामुळे जरा सुटलीच काय की नवरा तुझा वाळून चालला. अगं हो अशी पतिव्रता कामाची नाही. कामाची नाही. पहाटच्या पारी उठावं, आंघोळ करावी, नवऱ्याचं दर्शन घ्यावं. आल्या जन्मामध्ये किती वेळेस नवऱ्याचं दर्शन घेतलं? माहितीच घेत असत माझं दररोज. मी कशाला घेते माय? नेकनोरच्या काळ्या वस्तीच्या बाया तसंच करतात माय. काय त्यांची ए अगं तुझा सीट त्यांना लागेल. त्या नाही तशा करीत येडे. तुझा सीट त्यांना लागेल. असं अगं तुझ्या नवऱ्याचं एखादं नाव तरी घे. घेऊ का नाव? धरा. अगं तुझ्या नवऱ्याचं नाव घे. नाव घेऊ का? हा नाव घे. नाव नेकनूरच्या वाटाला. अगं नाव माहिती का तुला त्यांचं? नाव काय हो तुमचं? नाव काय आहे रे तुझं? हारा तुर म्हणते का आवाजावं म्हणते. काय झालं? प्रेमाचा नवरा आहे ना तिचा. प्रेमाचा नवरा पण आवाजावं बोलते का रे तुर बोलते. सांगितलं आमचं कसलं आहे ते. बरं तिचं सांग काय नाव आहे त्यांचं म्हणलं? तुकाराम. घे बरं नाव. तुकाराम. अगं तुकाराम का तुकाराम?
घेऊ का नाव? आगी नाव. निकनूरच्या वाटाला नेकनूरच्या वाटाला होती वाकडी तिकडी बाबळ. होती वाकडी तिकडी बाबळ. होती वाकडी तिकडी बाबळ. होती वाकडी तिकडी बाबळ. तिला हिरवागार पाला. तिला हिरवागार पाला. तिला हिरवागार पाला. तिला हिरवागार पाला. 12वा नारायण मिळाला म्हणून 13वा तुकाराम केला. लय पतिवर्तम आहे. अगं असलं कुठं नाव असतं का येणे? सुंदर नाव घे, सुंदर. तुझ्या सवतीनं शिकावं असं नाव घे. सुंदर नाव घेऊ. हा. स्टूलवर स्टूल. स्टूलवर स्टूल. 32 स्टूल. 32 स्टूल. स्टूलवर स्टूल. स्टूलवर स्टूल. 32 स्टूल. 32 स्टूल. तुकाराम दिसतो ब्युटिफुल. नाही, सुंदर नाव घेतीस. अगं त्या बाथरूमला जातेस ते कसं नाव आहे तुझं त्यांचं? होय होय घेऊ का हो? अगं त्यांना गाम फुटणार नाही. द्या माय 200 वर 500 800. तू तुला तसं एवढं गाबळ बोलल्यावर देणार आहे का ती? घेऊ काय? अगं तू त्याच्या नावचं कुकुली आणि तुझ्या नावचे कुकाची नामाठी लाव त्याला. हो माझ्या नावचं कुकू लिहू काय? म्हणजे माझ्या नावची नेमाटी लावते. हा, नेमाठी. ती माझ्या नावची नेमाटी. आग अगं तुला येड लागलं का? अगं नवऱ्याला गोल कुकाचा टिकला लावला असतो, तू नामाठी लिहून बसलीस. उलट झालं काय? आता शे आयो सव झालीस. हा, तू स्वतः नामाठी लिहिलीस आणि तिकडं कुकाचा टिकला लावलास. मायो काय दिसतंय अगं तुकाराम तुझा जीव की प्राण आहे. मग हा, घेऊ का? नाव घेऊ का? घे बरं नाव. संडासाच्या बाथरूम मध्ये. संडासच्या बाथरूम मध्ये. संडासाच्या बाथरूम मध्ये. संडासच्या बाथरूम मध्ये बकेट ठेवते वाकून. बकेट ठेवते वाकून. तुकारामचं नाव घ्यायचं 2 लांडगं टाकू. पावा मला